राधे राधे सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. नमस्कार सगळ्यांना. आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. भोळ्या आईचे व्हिडिओ बघ जा की, लय चांगलं असते बघा. भोळ्या आईचे व्हिडिओ बघितलं ना, खरंच देव परमेश्वर लय चांगलं करण बघा तुमचं. माझे व्हिडिओ बघ जा. खरंच ताई, माझ्या मुलींनो, बहिणींनो, व्हिडिओ बघ जा. हो व्हिडिओ बघ जा. तुम्ही नाही बघणार तर कोण बघणार हो व्हिडिओ? मुलींनो, माझ्या नातू पण बघत असते, भाऊ पण बघत असते, बहिणी पण बघतात, मुलं पण तर लय जास्त बघतात. मुलं लय जास्त बघतात. सारखं पाठीमागं तर मला आई 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 आईच करायची बघा. पण आता काय माहिती, आता 1 महिना झालं एवढं कोणी याय नाही बघा. का काय माझं राग आलाय का काय झालंय? आणि राग यासारखं तर काहीच नाही बघा. मी तर सगळ्यांशी एवढी चांगली बोलते, एवढीच माया करते सगळ्यांची, सगळ्यांना मी चांगलं सांगते. आणि काय माहिती हो, 1 महिना झालं माझ्या लाईफमध्ये पण कोणी एवढं येत नाही, यूज नाही होत, काहीच नाही. काय माहिती आता देवा परमेश्वरा तुला माहिती. आता एवढं माझा कसला माझ्या मुलींना, माझ्या नातूंना कसला माझ्यावर राग आहे मला तेच कळत नाही. मी तर लाडच केला बघा. मी म्हणायचे माझा परमेश्वर इकडून आणि माझे यूट्यूब फॅमिली इकडून, मी तर असंच म्हणायचो. पण काय माहिती असं कसं झालं तेच मला कळत नाही. का असं झालं, कशासाठी झालं? म्हणजे यूज आपल्याला एक एक दिवशी बघा 2-3 लाईफ घ्यायचं तर 50,000पर्यंत यूज गेलेले होते हो बघा. मला तर पहिलं काहीच यूज येत नव्हते. पण आत्ता म्हणजे गेलेल्या 3 महिन्यामध्ये मला हे बघा सकाळची घेतली होती तर 20,000 झालं. दुसरी घेतली लाईफ तर 18,000 झालं. त्याच्या मध्यंतरी घेतली होती तर 3,000 का असं 2,000चा म्हणजे 50,000पर्यंत गेले होते बघा एक दिवस. आणि 15 दिवस मला यूज बियूज एवढे चांगले येत होते. काय माहिती असं का झालं हो? माझ्या लाईफला कोणीच येत नाही आता, कोणीच येत नाही हो. मी लय रडते आता, मी लय रडते. मुलींनो, माझ्या मुलांनो येत जाऊ. माझे कसे बी व्हिडिओ वाचलं ना बघा जाऊ. माझे व्हिडिओ तर बघा 12 मिनिटाचे किंवा 15 मिनिटाचे, 16 मिनिटाचे आणि 8 मिनिटाचे नाही तर 6 मिनिटाचे असेच व्हिडिओ आहेत माझे. काय असे 18-19 मिनिटाचं काही एक अर्धा आसन गलतीनं आसन बघा. परी नका हो माझ्यावर. माझ्या मुलांनो, माझ्यावर कुणीच रागू नका. मी लय भोळ्या मनाची. आणि मी ज्याला बी आशीर्वाद देते ना त्याला आशीर्वाद द्या बघा, भरपूर माझा भेटतंय. तुम्ही माझ्याबरोबर आशीर्वाद घेऊन बघा, तुमचे बिघाडलेले कामं बनते. एवढा माझा आशीर्वाद चांगला आहे. चला आता मी काहीतरी तुम्हाला सांगते नाही का बघा. असं मी यूट्यूबमध्ये आत्ता किती वाजल्यात? 4 वाजत आल्यात बघा. रात्रीच्या 4 वाजत आल्यात. आणि मी आत्तापर्यंत व्हिडिओ बघा तुमचेच व्हिडिओ बघते या मुलींनो, मुलांनो. मी आत्तापर्यंत तुमचेच व्हिडिओ बघत बसले या बघा ना. एवढं रात्रीचं मी व्हिडिओ बनवायला लागले का तर आपल्याला सकाळी टाकायला पण नाही आहे. गेले होते तिकडे गावाला गेले होते तर तिथं पण असं बरं नव्हतं म्हणून तिथंच राहिलो दिवसभर. मग संध्याकाळी कसं तरी राखी बेखी बांधली आपली भावाला, दुसऱ्या गावाला जाऊन भावाला राखी बांधली, रक्षाबंधन साजरं केला भोळ्या साळ्या बहिणीनं. आणि सगळ्यांना रक्षाबंधनची शुभेच्छा बरं का. सगळ्यांना माझ्या मुलीनो सगळ्यांना रक्षाबंधनची शुभेच्छा. आणि मी पहिले व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे आणि भावाला राखी बांधताना पण व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा. व्हिडिओ बघा तुम्ही. आणि आता मग मी आत्ता जागले. कशासाठी जागले पहिले पण सांगितलं तुम्हाला की 4 वाजत आल्यात. मी अजून जागी आहे. आपल्याला सकाळी व्हिडिओ नाही टाकायला बघा. माझा आवाजच कसा यायला बघा की. म्हणजे व्हिडिओ मी बघत होते, आपल्या माता बहिणींचे व्हिडिओ मी बघत होते म्हणून हे बघा मला 4च वाजल्या.
माता बहिणीचे एवढं पण बघायला पाहिजेत ना. दिवसभर काम असतं, काम बाहेरचं काम करायचं, घरचं काम करायचं, हळदी कुंकाचं काम करायचं, पॅकेजचं काम करायचं, पुड्या भरायच्या, भरपूर काम असतं. तुमच्या आईला भरपूर काम असतं, केलं तरच भेटते बघा. पैसा पाणी नाही तर पैसा पाणी दुसऱ्यांचं कर्ज पाणी होतंय हो. मी म्हणते कर्ज पाणी नको बाबा. पहिलंच एवढं मोठं कर्ज होऊन बसलं या. 3 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर, मी कशी देणार तुम्ही सांगा. मेहनत करते तेव्हा ते कर्ज देते, नाहीतर मी कर्ज कशी देणार तुम्ही सांगा बरं. मुलींनो आणि मुलांनो, एवढं कर्ज कशी देणार मी. दिवसभर कधी कधी तर दिवसभर पाणी पिऊन जगते मी, पाणी पिऊन जगते हो मी. खोटं नाही सांगत, माझ्या घरच्यांना माहिती आहे मी किती खाते आणि किती नाही ती. असं असं सकाळी काही समजा 10-11ला खाल्लं ना आपण, उठलं पाणी पिले गलास, मग वापस झोपते. सकाळी आंघोळ पांघोळ करते, वापस झोपते. मग मग 10-11ला उठते, तर मग चहा पाणी करते किंवा खारी बरी खाते किंवा काहीतरी बिस्किट खाते. तसंच कसं चहा प्यायचा आपल्याला, बीपीची गोळी खायची असते, शुगरची गोळी खायची असते या. तसंच खायला आपल्याला पाणी प्यायला जमत नाही आहे. आणि काहीतरी खाऊनच मग चहा बरं मग मी खाते काहीतरी बघा ना. तर मग माझ्यावर एवढी अशी मजबुरी आहे ना मेन आता, की एक तर आहे बघा 2 वर्ष होऊन गेले आपल्या आय डी काढून. 2 वर्ष झाले बघा. माझ्या माता बहिणींनो, माझ्या मुलांनो, 2 वर्ष झाले आय डी काढून हे बघा. आणि नंतर म्हणले यूट्यूब म्हणले लॅब घ्यावं लागते म्हणून मी आता मला वाचायलाच येत नाही तर कशी लॅब घेऊ तुम्ही सांगा. मला वाचायची येत नाही तर मी लॅब कशी घेणार. मग बघा नंतर असं यूट्यूबकडून मॅचेस आलं वाटतं की लॅब घ्यायला पाहिजे. तवा वाटता मोहाडना ना कुणी आपले येडो शेवडं बघा ना, तर काय थोडे बघू सोडून द्यायला लागले येडो. आणि येडो तर माझे सगळे चांगले आहेत बघा. येडो तुम्ही बघा ना, माझ्या आयडीवर जाऊन बघा किंवा असेच येडो बघा माझे आलाय माझा समोर, तर ते माझा पूर्ण येडो बघा. तुमच्या आईचं काहीतरी भविष्य बदलन. काम करून करून पाय हात दुखायला लागलेत माझे. लय मला मेहनत केलेली आहे. 10 वर्षाची होती तेव्हापासून मेहनत आहे, ते आत्तापर्यंत मेहनत आहे. एवढं माझं वय झालं तरी पण मेहनत करावं लागते या. म्हणून हे बघा तुमच्या सपोर्टमुळे मला काहीतरी होईल म्हणून मी हे बघा माता बहिणींचे, भावांचे, भाषांचे आपले येडो बघते. आणि तिथून पुढं मग मी त्यांना नवीन असलं मी नवीन माझ्या पुढे येडो असला तर सबस्क्राईब करते आणि लाईक करते आणि कमेंट पण टाकते. मला ते आपल्या नातूने शिकवली कमेंट टाकायची. आणि एका पोराने पण शिकवली मला कमेंट टाकायची. तर मग मी हे बघा ते कमेंट टाकते बघा. ते हे करून शिने ते चालू करून असं हाताने तर कमेंट टाकते. मग मी हे बघा भरभरून तुम्हाला कमेंट टाकते बघा. तुमचा जर एक कोणाचा येडो असला तर नाही का त्यांना मी बघते पण टाकते पण. पाठीमागं माझे येडो बघत होते आणि कमेंट पण टाकत होते, पण आता एवढं कोणी बघा ना येडो माझे. आणि माझे येडो तर चांगलेच असतात बघा. बापरे एवढं आहे की आपली ॲक्टिंग नाही काय नाही आपलं साधं सिंपलमध्ये जसं घरामध्ये आहे तसंच मी येडो करते बघा. जशी मी घरामध्ये आहे ना तशीच मी येडो करते. आपली काय ॲक्टिंग बेटिंग नाही काय नाही, असं दचकी नाही काय नाही साधं सिंपलमध्ये. आपल्याबरोबर सपोर्ट करायलाच कोणी नाही तर मग मी तर काय करणार. सपोर्ट करायला असलं तर दचकीचे येडो होते. तर सपोर्ट करायलाच कोणी नाही हो माझ्या मुलांनो. आणि बघा जुने यूट्यूबर आहेत ना जुने, मी त्यांना तर लॉकडाऊनमध्ये पण मी बघा लय त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत. आणि आत्ता पण सगळ्यांचे व्हिडिओ मी बघते आणि कमेंट पण टाकते आणि लाईक पण करते. म्हणून मला तुमच्या सपोर्टची बघा लय गरज आहे. मला नुसतं रडा यायले काय सांगू तुम्हाला. मला नुसतं रडा यायले. मला एक तर कुठंच सुख नाही आहे. काम बाहेरचं करायचं, घरचं करायचं, हे लेकरांचं आहे नाही बघायचं. मी लय मजबूर झाले बघा. मला अर्ध्या रात्रीचं मी येडो करायले. आणि मग जुन्या यूट्यूबर आहेत ना त्यांचे पण व्हिडिओ बघून त्यांना कमेंट केली आतापर्यंत. आणि जे नवीन आहेत ते म्हणतात ना आमचं मोनं नाही झालेलं. मला म्हणतात ना तुमचं झालंय का, तुम्हाला पैसे आलेत का. मी म्हणलं हो झालेलं आहे, परी कसं पैसे काय आपल्याला आलेले नाही तर काय माहिती आता मलाच कळत नाही. तर मोनं तर झालेलं आहे, परी पैसे कसे येत नाही ते मला कळत नाही काय.
आणि येते ना कुठं चालले तर येते ना कुठं जाणार आहेत पैसे आपले हक्काचे पैसे कुठं जाणार आहेत ते तर आपल्याला भेटणारच आहेत बघा आपलं एवढं दिली रोज टाकणं तुमच्या मनावर 2 टाका 3 टाका आता मी तर हे बघा मोठे 1-2 टाकते आणि बारके 1-2 टाकते बारके 2-3 म्हणलं तर कधी कधी मला गाणं आवडलं ना तर मी टाकते बघा बघा मी आता आपल्याला स्वतःला गाणं येत नाही बघा उठू मला स्वतःला गाणं येत नाही मला अष्टंग येत नाही मला काय येत नाही मी हे बघा कोणी म्हणलं माझी आई बनशीन का मी आई पण बनन कोणी म्हणलं ना माझी बहीण बनते का मी बहीण पण बनन म्हणजे एवढं माझ्यात आहे हे की कुणी म्हणलं ना माझी आई बनणार का मी त्याची आई पण बनन बहीण पण बनन परी मला अष्टंग भेटंग काय हा समोर कोणी असलं तर माझ्या अचानक करून घेतलं तर अष्टंग बी होऊन जाईल आता इथं कोणी माझ्या समोरच येत नाही की आता मी इथं आता काम करायला लागले कोणीतरी म्हणायला पाहिजे काय करायला तुम्ही मी म्हणणार हां तुला दिसत नाही का मी काय करायला लागले ती हां असं असं पाहिजे बघा आता इकडून पोरगं आलं ए आई काय करते ग तू मग मी म्हणणार अरे बाबा हे काम करत बसले हे बघ भाजी साफ करायला लागले बघ मी किती काम करते साऱ्या सकाळ धरून बघा तुमच्या बायका किती आराम करतात मी एवढं काम करते असं काहीतरी म्हणायला होतंय ना पण कोणीच नाही माझ्याबरोबर कोणीच असं इडं चालू असलं की पळून जाते सगळे पळून जाते तो सगळे मग मी कसा येडो करणार बाबा एखादी सुनबाई आली किंवा आपलं बाजू आली अहो ताई काय करायला लागला तो तुम्ही मग मी म्हणणार अगं बाई मी काय करायला लागले तुला दिसत नाही का मी काय करायला लागले विचारायला लागली वर तोंड करून काय करायला लागलात म्हणून असं पण म्हणता येते मला पण आता माझ्याबरोबर सोपटेलाच कोणी नाही मी एकली कसं मी मलाच समजत नाही तर माझ्याबरोबर सपोर्ट असला ना तर नाही का आता सासू सुना समजा आपण स्वतःची नाही आता कोणची एखादी बाजूवाली असली की ती म्हणली मला पण एडोमध्ये घ्या तुमच्या तर मी म्हणणार ना हा या की मग तिची कमाई तिचा 2 येडव करायचे एक येडव तिच्या अकाउंटवर सोडायचा आपलं आयडीवर सोडायचा आणि एक येडव माझ्या आयडीवर सोडायचा आणि जर मोठे 2 काढे येडो 2 मोठे काढे लॉंग येडो समजा 15 मिनिटाचा 16 मिनिटाचा काढला तर बाई तू एक किडो घे मी एक किडो माझ्या आयडीवर टाकते तुझ्या आयडीवर तू एक टाक असं कोणी म्हणणार मला पाहिजे हो परी मला म्हणणार कोणी आहेच नाहीये काय करणार तुम्ही सांगा एकली आतापर्यंत मी आतापर्यंत झटायला लागले मी मला वाटतंय की माझ्याबरोबर कोणीतरी इडवलं असावं तर माझे एवढं व्हायरल पण होते मी अटेंड करायला आहे की भरपूर आहे मला मी आईचे अटेंड करन बहिणीचे करन पोरांचे करन कोणा लेकरांचे करन पण माझ्याबरोबर कोणीच नाही अटेंड करायचं मी काय करणार सांगा तुम्ही कसं करू मी काय करू मी कशी मला लय मला जोडीलाच नाही कोणी तर मी काय करणार तुम्ही सांगा अशी माझी मजबुरी आहे लाईफ मध्ये येते तर कोणी मला नीट जगू द्याय नाही लाईफ मध्ये पण लाईफ मध्ये पण का कशी तरी येते मला साथ देतात आपल्या आया बहिणी मुलं नातू साथ देतात तर तिथं पण घरचे किरकिर करतात मला काय भेटणार आहे तुला सारखं असंच म्हणत राहतात नाही भेटणार तुला तुझे काय अष्टंग नाही काय नाही कशाला उगत मगरमारी करते उगच दुसऱ्यांचे एवढं बघते त्यांना सपोर्ट करते तुला तर सपोर्ट कोणी करत नाही सगळे मला म्हणते तर पण मी म्हणते जाऊ दे त्यांचा आशीर्वाद तरी मला लागल ते मोठे झाले तर त्यांचा देवाला तर वाटत ना ही सगळ्यांना सपोर्ट करत होती देवाला तर वाटत ना भले माणसाला ना वाटू द्या पण देवाला तर वाटत ना 2 वर्ष होऊन गेले मी आज उठू बरे
2 वर्ष झालं मी युट्यूबवर आहे. मग आता तर नुसते हारलेवणे झाले बघा. हारलेवणे झाले आता तर. लाईफ घ्यायला पण मन लागा नाही. लाईफ घ्यायला पण मन लागा नाही. काय करू? 3 टाइम मी लाईफ घेत होते. पण आता बघा एक टाइम पण मी बरोबर घ्या नाही. माफ करा मला. धन्यवाद सगळ्यांना. राधे राधे.